तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहे. अ पॅरलल प्लेट कंडेन्सर विथ ऑइल ब्रॅकेटमध्ये दिलेले डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. तर एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक म्हणून आपण ऑइलचा यूज करणार आहे. बिटवीन द प्लेट हॅज कॅपॅसिटन्स सी. तर त्या दोन प्लेटच्या मध्ये आपल्याला तो डायइलेक्ट्रिक ऑइल टाकायचा आहे, ज्याचा कॉन्स्टंट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 दिलेला आहे आणि त्याचा कॅपॅसिटन्स सी इतकं दिलेलं आहे. इफ ऑइल इज रिमूव्ह, ऑइल त्याच्यातून रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी काहीच राहणार नाही, म्हणजे एअर कॅपॅसिटर त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. एअर कॅपॅसिटर आपल्याला कन्सिडर करायचं आहे. देन कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर बिकम, तर तो एअर कॅपॅसिटर किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. हा क्वेश्चन 2000 मध्ये आलेला होता. अशा 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे √2c, बी ऑप्शन आहे 2c, सी ऑप्शन आहे c डिवायडेड बाय √2 आणि डी ऑप्शन आहे c डिवायडेड बाय 2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला पॅरलल प्लेट कंडेन्सर दिलेलं आहे आणि ऑइलचं दिलेलं आहे. विथ ऑइल ॲज अ डायइलेक्ट्रिक म्हणून त्याचा वापर केलेला आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेलं आहे तुम्हाला 2. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण रिप्रेझेंट करतो लेटर के ने रिप्रेझेंट करतो आणि हा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे हा किती दिलेला तर तुम्हाला 2 इतका दिलेला आहे. बिटवीन द प्लेट इज सी. तर आपल्याला जो डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटर आहे सी डी ने रिप्रेझेंट करू. सी डी म्हणजे डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स, त्याची व्हॅल्यू किती दिली तर तुम्हाला सी इतकी दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला तो डायइलेक्ट्रिक जो आहे तो तिथून काय करायचा, रिमूव्ह करायचा. तर त्याचा नवीन कॅपॅसिटन्स किती असणार. आता डायइलेक्ट्रिक जर रिमूव्ह केलं तर त्या दोन प्लेटच्या मध्ये काय असणार आहे, एअर असेल. म्हणजे हा जो कॅपॅसिटन्स आहे तो कोणाचा असणार तर एअर कॅपॅसिटन्स. तो किती असणार या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचा आहे. मग सर्वात पहिले तर आपण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला घेऊ. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक. आता डायइलेक्ट्रिक जर टाकलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला तो असेल ए एप्सिलॉन 0 के डिवायडेड बाय काय असणार तर डी. ए म्हणजे काय असेल एरिया, एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी, के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल आणि डी काय असेल तर प्लेटमधलं सेपरेशन असेल. ठीक आहे, हे झालं तुमचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. या सी डीची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, सी इतकी दिलेली आहे. ओके, तर मी या ठिकाणी सी पुट करतो. ए एप्सिलॉन 0 आपल्याला माहित नाही, पण के ची व्हॅल्यू माहिती आहे. के ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि डिवायडेड बाय डी. डी पण माहित नाही. मग एक काम करू, याला इक्वेशन काय कन्सिडर करू, 1 कन्सिडर करू. आता याच्यातला जो डायइलेक्ट्रिक मीडियम आहे तो काय करायचा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मग त्या ठिकाणी काय असणार आहे, एअर असेल, म्हणजे विदाऊट डायइलेक्ट्रिक. ओके, मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विदाऊट डायइलेक्ट्रिक घेऊ. आता विदाऊट डायइलेक्ट्रिक जर असेल तर त्या दोघांच्या मध्ये काय असणार, एअर असेल. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो असेल ए एप्सिलॉन 0 अपॉन डी. याला काय करू आपण, इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला सी एअर फाइंड करायचं. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय करू, डिवाइड. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1. ओके, तर इक्वेशन 2 काय तर तो आहे सी एअर, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि इक्वेशन नंबर 1 काय सी. ओके, सी एअरची व्हॅल्यू काय ए एप्सिलॉन 0 अपॉन डी आणि याचा रेसिप्रोकल करा, म्हणजे डी डिवायडेड बाय करायला 2 ला मी स्टार्टिंगला घेतो इंटू ए एप्सिलॉन 0. डी डी काय आला कॅन्सल आणि ए एप्सिलॉन 0 पण काय आला कॅन्सल. मग आपल्याला सी एअर या ठिकाणी फाइंड करायचा आणि सी एअर जो असणार आहे असं इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरला करायला 2. मग सी एअर कॅपॅसिटर जो आहे त्याची व्हॅल्यू किती असणार, सी डिवायडेड बाय 2. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या क्वेश्चनचा करेक्टली मॅच करतोय. मग या क्वेश्चनचा ऑप्शन असणार ऑप्शन डी, म्हणजेच एअर कॅपॅसिटन्स इज सी इक्वल टू सी डिवायडेड बाय 2.